दिवंगत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आजच्या मितीला 28 जानेवारी रोजी मुंबईवरून बारामतीला ठिकाणी प्रचाराच्या शुभारंभासाठी येत असताना विमानाचा या ठिकाणी दुर्दैवी अपघात झाला आणि या अपघातामध्ये अजितदादांना या जगाचा अखेरचा निरोप घ्यावा लागला। आपण या ठिकाणी पाहू शकतो। खरं तर अजितदादांच्या या अपघातास्थळी या ठिकाणी प्रतिमेचे या ठिकाणी रोजच्या रोज या ठिकाणी पूजन केलं जातं। या ठिकाणी बॅरिकेड्स देखील लावण्यात आलेले, बारामती शहर पोलिसांच्या वतीने देखील बॅरिकेड्स देखील लावण्यात आलेले आहेत। अजितदादांचे जे या ठिकाणचे प्रेमी आहेत, अजितदादांनी या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी देखील रोजच्या रोज या ठिकाणी दाखल होत आहेत। तर आपण या ठिकाणी माझ्या पाठीमागे देखील पाहू शकतोय, अजितदादा हे प्रचारादरम्यान येत असताना साधारणतः सकाळी 8:45च्या सुमारास या ठिकाणी अजितदादांचं ह्या विमान हे लँड करत असताना या ठिकाणी अजितदादांच्या विमानाचा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अपघात झाला आणि या अपघातामध्ये अजितदादांसह इतर 5 जणांना देखील आपला जीव गमवावा लागला। एकंदरीत पाहता ह्या घटनेमुळे देखील संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली होती। खरं तर आज या ठिकाणी आपण जर पाहिलं, अजितदादांच्या या घटनास्थळी अनेक या ठिकाणी दादाप्रेमी अजितदादांना या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी दाखल होत आहेत। तसेच आपण जर पाहिलं तर या ठिकाणी पोलीस प्रशासनाच्या वतीने देखील बॅरिकेड्स देखील लावण्यात आलेले आहेत। तसंच अजितदादांच्या प्रतिमेच्या समोर देखील या ठिकाणी पुष्पहार तसंच फुलं देखील या ठिकाणी ठेवण्यात आल्याचं आपल्याला एक चित्र पाहायला मिळत आहे। तसंच संपूर्ण दादाप्रेमी या ठिकाणी अजितदादांना आज खरं तर आज आदरांजली श्रद्धांजली वाहण्यासाठी या ठिकाणी दाखल होत आहेत। खरं तर दादांच्या आजच्या मितीला खरं तर एका अर्थानं 4 महिने पूर्ण झाले आहेत अजितदादांना जाऊन, परंतु कुठल्याही प्रकारचा अद्याप आजपर्यंत अजितदादांच्या ह्या घटनेचा घात की अपघात याबाबत कुठल्याही प्रकारचा आजपर्यंत प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारचा खुलासा देखील झालेला नाही। परंतु याबाबत सातत्याने रोहित पवार असतील किंवा त्यांचे सर्व कार्यकर्ते असतील किंवा अमोल मिटकरी असतील, अजितदादांचा घातपात झाला असा देखील सातत्याने आरोप होतोय। यावर देखील प्रशासन दरबारी अजितदादांचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी देखील सातत्याने मागणी होत आहे। परंतु एकंदरीत पाहता दादांचा हा अपघात की घातपात यावरही देखील अजूनपर्यंत अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत। त्याच अनुषंगाने आज आपण पाहिलं, अजितदादांची आज खरं तर 4 महिने पूर्ण झालेले आहेत। याच पार्श्वभूमीवर याच अनुषंगाने सर्व दादाप्रेमी या ठिकाणी दादांना अभिवादन करण्यासाठी दाखल झालेत। नेमक्या त्यांच्या काय भावना आहेत, ते कुठून आलेत, तर आपण त्यांच्याशी आठवण दादा कुठून आलेत? शिखर शिंगणापूर. काय नेमकं तुम्ही आज या ठिकाणी दादांना अभिवादन करण्यासाठी आलात? काय नेमके तुमच्या भावना काय? दुःख तर झालेलंच आहे या गोष्टीचं, त्यासाठी फक्त म्हणलं आता आज जाते 2-4 महिने जाते आता म्हणलं यावं इथं. काय दादा कुठून आलात? काय काय दादा आज आपल्यात नाहीत, काय नेमके तुमच्या भावना? सगळ्यात मोठी खंत की शेतकऱ्यांची कैवारी आज आपल्याला सोडून गेलेत आणि त्यांच्याशिवाय दुसरा शेतकऱ्यांना कैवारी कोण नाही आणि त्यांच्या आज आपण इथं श्रद्धांजली वाहण्यासाठी आम्ही आलेलो आहे। काय दादांचं एखादं कोणतं काम आहे की ते कायम जनतेचे असेल किंवा तुमच्या असेल कायम स्मरणात आहे? त्यांना स्वतःसाठी कधी काम केलंच नाही, जनतेसाठीच काम केलेलं आहे आणि जनतेसाठीच काम करताना त्यांचा आज आपल्याला सोडून गेलेला आहे। नक्कीच काय सांगाल भाईजान, आज खरं तर बकरीदचा सण आहे, तुमचा सण उत्सव असताना तुम्ही आज या ठिकाणी दादांना अभिवादन करण्यासाठी आलाय। काय नेमक्या तुमच्या भावना आहेत? आज खरंच कामाचा माणूस आपल्यातून निघून गेलाय, काय तुमच्या भावना आहेत? नमस्कार, मी प्रॉपर बारामतीचा आहे, आफ्ताब काझी. ॲक्च्युली इंग्लिशमध्ये म्हटलं जातं इट इज अ नॉट अ लीडर, इट इज अ इमोशनल लाईक ॲज अजित दादा. एवढा मोठा व्यक्तिमत्व म्हणजे असा राजा होणे कधी नाही. आणि एवढं आता ही पहिलीच ईद आहे की दादानंतर असं पहिल्यांदा असं खूप वाईट वाटतं की असं कधी होणार नसतं, कारण ईदला आम्ही दादांशी भेटतो ते पहिल्यांदा असं होते की आम्ही इथं येतोय. शेवटपर्यंत दादांचं एक वाक्य होतं, मी कामाचाच माणूस आहे, त्यांनी शेवटपर्यंत निभावलं. मनापासून दादांचा आभार. नक्कीच मुस्लिम समाजाचं असन किंवा आपलं कौटुंबिक नातं असन, कसं दादांचं कसं नातं होतं समाजासंघ आपल्या संघ? असा नेता होता ज्याने कधी जातीभेद केला नाही. कुठले माणूस आले डायरेक्ट काय काय काम आहे काय लगेच दे सही दे ऑन द स्पॉट काय असेल ते. त्यामुळे हे असा नेता कधी कधी बघितलं नाही सारखं जातीभेद. हे आज तुम्ही बघत असाल काय चाललंय, आज हा तो त्या जातीचा काय पण कोणी हे कळलं जातं, पण असा माणूस होणे कधी नाही, कधी जातीपात नाही, माणूस हा महत्वाचा. नक्कीच अजितदादांचं काम संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलेलं आहे।
जातीच्या पलीकडचं काम काय पाहिलेलं आहे. सातत्याने कामाचा माणूस असा दादांचा एक उल्लेख होतो. काय नेमकं काय तुमच्या भावना आहेत, काय एकंदरीत समाजाची आणि दादांची नाळ कशी होती? मी फक्त हेच सांगणार आहे की दादांनी पुण्यासाठी आणि बारामतीसाठी जे केले ते अजून कोणी नाही करू शकत. दादा होते. खरंच आज या ठिकाणी तरुणांच्या देखील मुखातून या ठिकाणी दादांच्या प्रती या ठिकाणी गौरव या ठिकाणी सातत्य होताना पाहायला मिळत आहे. कामाचा माणूस असेल किंवा इतर देखील असतील. काय सांगाल एकंदर कुठून आलेत, काय नेमके तुमच्या भावना? मी इथलाच आहे, बारामती तांदूळवाडी मधला, काही इथून जास्त लांब नाही. आणि मेन गोष्ट तर नाही का की असे नेते वारतात ना, म्हणजे इथून मागे वारलेत ना नेते, की असं नाही का. पण दादा गेल्यावर असं वाटलं ना कोणीतरी घरातला माणूस गेलाय, की मनापासून असं वाईट वाटलं. ठीक आहे, आणि आम्हाला बी एक पश्चाताप आहे की आम्ही एक बारामतीचे कलाकार आहेत, आम्ही रॅप म्युझिक बनवतो, तर आम्हाला कला आमची ती दादांपर्यंत सादर करता नाही आली तेवढ्या वेळात. तर वाईट वाटतं ह्या गोष्टीचं की खूप लवकर सोडून गेले आणि दादासारखा नेता नाही परत येऊ शकत कधी. लेजंड निवड आहे ती लाईन आहे. तीच मी दादांसाठी एक लाईन लिहिली की दिवस सकाळ राहील दादा तुमच्यासाठी मनामध्ये जागा राहील, स्वर्ग बनवलं ह्या बारामतीला, उपकार तुमचे कायम आमच्या लक्षात राहील. नक्कीच खरं तर आपल्या ह्या कवितेच्या माध्यमातून ती ओळख आपल्या कवितेच्या माध्यमातून दादांच्या प्रतिप्रेमापोटी या ठिकाणी ह्या कार्यकर्त्यांनी गाऊन दाखवलेले आहे. काय सांगाल एकंदरीत दादा? दादा आज आपल्यात नाहीत, ह्याबद्दल विश्वास आणि काय वाटते, काय भावना आहेत? दादा जाऊन आज जवळपास 4 महिने झाले, पण अजून पण असं वाटतं की नाही का बा, अजून सगळी बारामती अजून निशब्दच आहे 4 महिने झाले तरी. म्हणजे आता विमानतळावरती आहोत, पण ज्या विमानाला लहानपणी नाही का बघायचो विमान घेऊन त्या पाठीमागे जायचो, पण आता त्या विमानाला बघितलं तरी नाही का असं राग येतो की बाबा आपला नेता असा विमानामध्ये अपघातामध्ये गेला. म्हणजे लहानपणापासून कधी राजकारण हे कधी म्हणजे नाही का आपलं लहान असताना कधी संबंधच नाही आला, पण दादांना बघितलं ना असं वाटायचं नाही का बाबा राजकारण आहे कुठंतरी चांगलं सत्यचं नाही का, एक सत्य म्हणजे कुठंतरी आहे बाबा आपला जवळचा माणूस आहे घरातला असं वाटायचं. फुल असं विश्वास ठेवता येत होता त्या गोष्टीवर की. नक्कीच काय सांगाल दादा आणि तरुणांचं नातं काय थोडक्यात? दादा आणि तरुणांचं नातं म्हणजे मैत्रीच. जरी रोड साईडला जरी आम्ही थांबून जरी कधी हात केला तरी चालू गाडीमध्ये थांबवायचे नाही का, असं इतक्या म्हणजे क्राऊड मध्ये पण बोलायला ह्याला त्याला, म्हणजे असं बारक्या मुलांना तर खूप जीव होतो. नक्कीच. आता दादांच्या प्रती आता या ठिकाणी दादांच्या जागेत जे पवार देखील काम करतात, संपूर्ण बारामती असेल किंवा पुणे जिल्ह्याची जबाबदारी त्यांच्याकडे दिलेली आहे. काय वाटतं एकंदरीत? म्हणजे आपण बघत होतो की पहिले शरद पवार होते, शरद पवार नंतर अजितदादा आले, आणि अजितदादा नंतर पण बारामती पवारांकडेच राहणार आहे. पण नाही का बारामतीमध्ये पवारच चालणार. त्यानंतर जय दादा पण बघतो आपण, सेम दादा असल्यागतच आहेत, ते भारी काम करतात ते पण दादा असले सर. नक्कीच. आज या ठिकाणचं पाहिलं खरं तर ह्या तरुणांच्या प्रती आज या ठिकाणी दादांच्या बद्दल असेल की जय पवारांच्या बद्दल असेल, या ठिकाणी प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने या ठिकाणी भावना व्यक्त केलेल्या आहेत. खरंच आज अजयदादांना देखील आज 28 जानेवारीला अजयदादांचा या ठिकाणी अपघात झाला होता आणि यानंतर आजच्या मितीला खरं तर 4 महिने झालेत, परंतु अजूनही बारामतीकर असतील किंवा संपूर्ण महाराष्ट्राला असेल दादांनाही त्याचा देखील विश्वास बसत नाहीत. पण दादांच्या कामाबद्दल जर सांगायचं झालं आणि तरुणांमध्ये देखील याबद्दल देखील एक मैत्रीचं नातं असले देखील तरुण सांगतात. दादांच्या कामाबद्दल निशब्द अशा प्रकारचा दादांचा हा उल्लेख केला जातो. दादा हे कामाचा माणूस आहे आणि कामाचाच माणूस राहणार, अशा प्रकारचं देखील या ठिकाणी तरुणांच्या वतीने देखील या ठिकाणी बोलण्यात येते. दादा हे कुठल्या जातीपातीचं काम करत नव्हते, सर्व जातींना एकत्र घेऊन सर्व घटकांना एकत्र घेऊन काम करणारा असा एक नेता आज आपल्यातून निघून गेला. अशा प्रकारच्या या ठिकाणी तरुणांच्या वतीने या ठिकाणी दादांच्या बद्दल प्रतिप्रेमापोटी या ठिकाणी बोललं जात आहे. परंतु खरंच आज दादांना देखील 4 महिने झालेला आहे, अजून कुठल्याही प्रकारचा तपास झालेला नाही, कुठल्याही प्रकारचा दादांचा देखील महाराष्ट्र गुन्हा देखील झाला नाही. याबाबत देखील रोहित पवार देखील सातत्याने गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न प्रशासन दरबारी करत आहेत. परंतु दादांचा घात की अपघात हा देखील प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत. खरंच आता यावर आता येणाऱ्या काळामध्ये प्रशासन असेल किंवा सरकार असेल, खरंच नेमका हे संपूर्ण प्रकरण काय आहे हे जनतेसमोर कधी मांडलं जाणार या प्रतीक्षेतही आजही जनता आहे. सुंदर कोसाळकर, LS मराठी, बारामती.